हां, शालिनी ताई सुरू करा. हां, तुम्ही घ्या घ्या घ्या. हां, विनायकं गुरुडो मे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरु वन्दे भवबन्धहि मुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं ममोक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासेन अनंतं नमामि वेदांतविदां वरिष्ठ. जो रंगनाथ गुरुजींचे नाम घेईन तो भवसागरातून पार होईल निश्चित. अनुराधाताई तू घे आता यदक्षर मनाखे. आणि सुमनताई तुम्ही नीट लक्ष ठेवा, कुठं कुठं चूक व्हायली हो. अनुराधाताई म्हण यदक्षर. हां सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत उमागीर महाराज की जय. ब्रह्मीभूत बालासाहेब महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर आज आपल्याला हां बोला. हां सांगितलं ना, ईद आणि मागे आपल्याला पाठामध्ये ईद आणि जातत्व म्हणजे एक असताना आपल्याला एक वाटलं. मग आता जसा दोरीवर सर्प नाही पण वाटायला लागला. मग त्या वाटण्याने काय केलं, सर्पाचं मूळ रूप झाकून टाकलं. म्हणून मग त्यांनी ते अवघड शब्द जरी नाही लक्षात आले तर सोप्या सोप्या दृष्टांतावरून हे ब्रह्म आहे, हे जग नाही, हे आपल्याला गुरूंनी सांगितलं. मग हे पारमार्थिक शब्द काय, रुद्धता म्हणजे प्रतीती. रुद्धता म्हणजे प्रतीती. प्रतीती प्रचिती येणं. तर आता आपल्याला कालच्यातला पण काही भाग समजून घ्यायचा आहे. आपल्याला दोष सांगितले होते, आत्माश्रयादी दोष. आपली ओवी चालली 32 नंबरची. हां 1 मिनिट पहा तुम्ही, 32 नंबरची ओवी आहे का पहा बरं. आपण पुढे गेलतो पण थोडं मागे 32व्या ओवीचं थोडं चिंतन करू. पुढे गेलो होतं थोडं, पण आपण मागचा भाग घेऊ. जे जाणण्याची की ठाई नेनने कीर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे. आता इथं शुद्ध निखळ ज्ञानच आहे पा. या ज्ञानात लवभर सुद्धा अज्ञान नाहीच. अज्ञानालाही ज्ञानानेच सिद्ध केलं हे आता आपल्याला पटवून देतात. आणि सगळं जगत काय ब्रह्मरूप आहे. सर्वम खलविदम ब्रह्म. पान नंबर 96. तर ओवी नंबर 32. पान नंबरचा मेळ नाही लागला तर 32 ओवीपासून बघायचं.
जो आत्मा मुळात जाणणे स्वरूपच आहे, नेणणे म्हणजे अज्ञान हे त्याच्या ठिकाणी खरोखरच नाही. आपण हरिपाठात म्हणतो जाणीव नेणीव भगवंती नाही, पण आपल्याला कुठं कळतं तेव्हा? इथं आल्यावर कळतं की जाणणं हे रूप नाही त्याचं, आणि न जाणणं हेही रूप नाही. म्हणून बुद्धी जाणे न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. मग आपला आपला मी आपल्याला यथार्थ कळून देणारं हे वेदांत शास्त्र आहे बघा. म्हणून विवरण सांगतात, जाणणे हेच आत्म्याचे स्वरूप आहे. आज जाणं आणि नेणणं तर मुळी नाहीच आहे. नेणं म्हणजे न जाणणे बरं का. त्याचे ठिकाणी नेणणे नाही, म्हणून जाणणे आहे असे म्हणावं लागतं. एकाच्या सापेक्ष एक दृश्य दिसायला म्हणून द्रष्टा, पण वस्तुतः नेणणेही नाही व जाणणेही नाही, किंतु जाणणे रूपच आहे पा. मग जो जाणणे रूप आहे तो कसा, कोणाच्या ज्ञानाचा विषय होईल? एक वस्तू अशी मानावीच लागते की कोणाला विषय नाही, कोणाची विषय नाही, विषयी भाव नाही त्याच्यात, आणि ज्ञेय ज्ञाता नाही. ज्ञेय का नाही? तर तो जड नाही म्हणून. आता आत्मा जड आहे का? जड वस्तूला काय स्वतःचं स्वतःला ज्ञान नसतं, आधी इतरांचं ज्ञान द्यायला असमर्थ असते. मग आत्मा तसा आहे का? अरे आत्मा तर कळणे रूपच आहे. ज्ञाता का नाही? तर निर्विकार आहे म्हणून. आत्म्याच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही. वृत्ती आत्म्याला दाखवून देते, म्हणून आत्मा नाही दाखवून देत आत्म्याला. वृत्तीच्या साह्याने आत्मा कळतो, मग ती वृत्ती काय होती? निवृत्त होती. वृत्ती हे निवृत्त झाले, जनन दिसे तेथे. मग आपला सगळा जनार्दन म्हणजे परमात्माच दिसतो आपल्याला, दुसरं काही दिसतच नाही. म्हणून आत्मवस्तू कोणाला वाच्य नाही. वाच्य म्हणजे वाचेत येणारी नाही, पण वाचेत आणूनच सांगावं लागतं. ज्ञेय नाही, कारण त्याचं रूपच आहे ज्ञानरूप. मग काय कळून घ्यायचं? कारण ज्ञानरूप आत्मा कोणाला ज्ञेय होईल पा. आता आत्मा मानणाराची 5 मतं. जय गुरुदेव. हां बोला. पान नंबर 97. कालचा भाग थोडा चालला, कालचा पुन्हा काही समजवायचा भाग होता तो. 97 काल झालेलाच आहे. तर आत्मा मानणाऱ्याची 5 मतं आणि जग मानणाऱ्याची 5 मतं. आता आत्मा मानणाऱ्याची 5 मतं काय सांगितलं? उत्पन्न, मूर्त, जड. मूर्त म्हणजे आकारवान, आणि जड म्हणजे जडाला काही कळत नाही असा कोणी मानला. सगळ्यांचं चूक कळाल्यावर आपलं बरोबर आपल्याला कळतं बरं का. हे मत बरोबर नाही. जड आत्मा नाही. आता दुसरा अमूर्त आणि जड. अमूर्त म्हणजे आता इथं मूर्त अमूर्त कसं सांगितलं? आकाश. आकाश नाही आहे का? पण आकाशाचं आकार आहे का आकाशाला? नाही. मग तसा आत्मा आहे का? नाही. किंवा देहावर बसवलं तरी चालतं. देह कसा आहे? जड आहे. मग असा आत्मा नाही. आता चित जड आत्मा. चित जड म्हणजे चित आणि जड. चिदही म्हणायला तुम्ही, कळणं रूपही म्हणायलात आणि जडही म्हणायलात, असं कसं असेल? मग चित जड नाही, तर चित जड काय? आपला देह आहे, कारण देहाला काही कळत नाही. आणि चित म्हणजे देहामध्ये कळणं आहे, ते आत्म्याचं कळणं आहे. मग परिपूर्ण आत्म्याचं पूर्ण रूप झालं नाही तिथं. आता चौथा प्रकार चित अनेक. काही काही लोकांनी काय केलं? चिद्रूप आहे आत्मा, कळणं रूप आहे, पण अनेक मानले. अनेक म्हणजे नाना. सगळ्यांच्या देहामध्ये काही अनेक आत्मे असते का? आपण काय म्हणतो? सर्व घटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सगळ्यांच्या आत आत्मा तोच आहे, एकच एक आत्मा आहे. किंवा अन्वय व्यतिरेक आपण नेहमी ऐकतो, दोरा आणि फूल. फूल आहे ती उपाधी एकेकाची, आणि दोरा ते आत्मतत्व. किंवा करंट आणि करंटवर लागलेल्या उपाध्या. कुठं फॅनची लागते, कुठं ओव्हनची लागते, कुठं अजून वेगळी लागते. मग ती उपाधी वेगळी, पण मधलं करंट वेगळं असतं का? ते विद्युत प्रवाह सगळीकडे तोच असतो. तसं आत्मतत्व सगळ्यांच्यामध्ये एकच आहे. फक्त ज्या उपाधीनं आत्मतत्व जाणून घेतलं, निश्चय केला, त्या उपाधीला पुन्हा याची गरज नाही, एवढाच फरक.
आता हे झालं चुकीचं, अनेक नाही आहेत, एकच आहे. आता शेवटचं चित आणि एक. 5वा नंबर काय? चित म्हणजे कळणं रूप आणि एक म्हणजे सगळ्यांमध्ये अन्वय रूपाने आत्माच आहे. आतमध्ये आहे, बाहेरही आहे. आपण किती वेळा म्हणतो आत हरी बाहेर हरी. मग आत जे तत्व आहे तीच बाहेर आहे. आता हे कळण्यासाठी हे बा आपण 5 बोटं घेतले, हे 5 बोटं वेगळे वेगळे ठेवले, काय क्रिया घडती का? आणि ते 5 बोटं जवळ 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 आणले तर छोटा गोल तयार होतो एक. मग हे आपलं आतलं तत्व. मग हा गोल विकसित मोठा 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 मोठ ब्रह्मांड एवढा होतो. मग आतही तेच आहे, बाहेरही तेच आहे. किंवा घटाकाश, घटात मावलेलं आकाश, सामावलेलं. घट फुटला, कुठं गेला? मठात गेला. मठ पडला, मोठ्या आकाशात गेलं. तसं आपलं व्यापक स्वरूप आपण आदेहात असतानाही आहेच, हेच कोण कळून देतं? साधू संत. म्हणून हे 5वं जे मत आहे ते आपलं वेदांत्याचं मत आहे. हे झालं आत्मा मानणाऱ्याचे वेगवेगळे मतं, त्याचं खंडन आणि आपल्याला काय घ्यायचं ते. आता जग मानणाऱ्याची 5 मतं. आता जगाबद्दलही लोकांच्या काय येतात? कल्पना आहेत. कोणी कसं असं मानतं बरं का जग. आता जग मानणाऱ्याचं कसं आहे? कोणी सत्य मानलं आणि स्थायी मानलं. सत्य म्हणजे आहे पण नेहमी राहणारे जग. जग सत्यही नाही, नेहमी राहणारही नाही. हे आपल्याला चुकीतच कळायली. दुसऱ्याने काय मानलं? अनित्य स्थायी. अनित्य म्हणजे अविद्या कार्य, स्थायी म्हणजे त्या अविद्येचं निघालेलं कार्य जगत. असं पण नाही, अविद्येतूनच निघालं असं नाही. अविद्याच नाही, कसं जगत निघालो? 4थं आता हां ते झालं का? दुसरं. आता 3रं कल्पित अज्ञात. कल्पित म्हणजे कल्पनेतून आलेलं, पण अज्ञात म्हणजे ज्ञात नाही असं जगत आहे. तर जगताचं ज्ञान आपल्याला झालं नव्हतं. आता कुठं राहिलं आपल्यासाठी अज्ञात? बाकीच्यांना राहिलं तो भाग वेगळा, त्यांनाही नसतं पण त्यांना कळत नाही म्हणून कल्पित आणि ज्ञान नाही असं नाही. आणि मग 4थं काय आहे? कल्पित अज्ञात म्हणजे आहे वाटतं पण कल्पनेतूनच वाटतं, तेही बरोबर नाही. कल्पित ज्ञातही बरोबर नाही. फक्त 5वं काय? त्रैकालिक अत्यंत अभाव. हे आपलं वेदांत्याचं मत. तिन्ही काळात जग झालं नाही, दिसत असतानाही नाही, अगोदरही नाही, नंतरही नाही. हे जगत नसून काय? ब्रह्म. त्रैकालिक अत्यंत अभाव असं हे काय? जग वेदांत्यांनी मानलं आणि आपलं पण तेच आहे. आपण एवढी म्हणतो जगात काय खरं आहे हो? मग हेच आपल्याला पुन्हा पुन्हा पटलं की मग आपल्याला आपलं स्वरूप कळतं. एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेलो तर आपण काय करतो? बाई काल परवा बोलल्या हो या बाई, आणि आज नाही येत. काल परवा बोलले हे गृहस्थ, पण आज असं वाटलंच नाही. मग याचा अर्थ काय? हे देहसुद्धा अनित्य आहे. मग या देहाचं नित्यत्व कशाने होतं? आत्मा कळाला तर आपण नेहमी राहणारे असतो, आपण ब्रह्मलीन होतो. आणि नाही कळालं पुन्हा पुन्हा एकेका योनीला प्राप्त व्हावं लागतं. म्हणून येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना एरझारा चिरा पडे. मग या एरझारा आपल्याला थांबवायच्या, हेच करायचं, बाकी दुसरं काही करायचं नाही. आता उरलं तर आपल्याला फक्त गुरुला अर्पण. गुरुवर विश्वास पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेला साक्षात्काराची योग्यता असते, आपण नेहमी लक्षात ठेवतो. मग आपण सगळे जगाला सत्य स्थायीच समजणारे आहोत, म्हणून तुम्हाला प्रथम अनित्यत्वाची भूमिका शिकवावी लागते. एकेका टप्प्याने एक एक गोष्ट सांगतात गुरु. आपल्याला जग सत्य वाटतं आणि स्थायी वाटतं. भाऊ महाराज किती वेळा म्हणायचे, जगाच्या ठिकाणी असे नाका बापडं, त्याचं फक्त परिवर्तन करायचं. हे जग नाही ब्रह्म वाटलं पाहिजे आणि जगातलं सत्यत्व गेलं पाहिजे. जगाला खरी सत्ताच नाही, ते सत्यत्व वजा करा. पान नंबर 97 आणि कालचा भाग थोडा पुन्हा एकदा घेतला. म्हणून जग सत्य नाही. हां मी म्हणलं ना, तुम्ही नंतर जॉईन झाले हो, बरोबर आहे. मग जग सत्य नाही, जगात सत्य म्हणजे ब्रह्म, आणि तेच ब्रह्म आपल्यात आहे. आत आहे म्हणून आत्मा, बाहेर आहे म्हणून ब्रह्म. आपण सगळे जगाला सत्य स्थायी समजणारे आहोत, म्हणून तुम्हाला प्रथम अनित्यत्वाची, अनित्य म्हणजे कधी असतं कधी नाही,
त्याची भूमिका सांगावी लागते, शिकवावी लागते. अनित्य कळणाराला पुढे कल्पित कळत असतं. बघा, एकेका टप्प्याने पुढे पुढे गुरुजींनी हळूवार नेलं. कळालं सुद्धा नाही आपण कुठं आलो, कधी आलो. चांगदेव पासष्टीच्या अर्ध्या भागात पहा, नदीतल्या पाण्याचा ओघ आहे म्हणून अनित्य आहे. मृगजळ कल्पित आहे. तसे जग सत्य स्थायी समजणारे विषयी आणि पामर. आता आपण पाहिलं पामर विषयी जिज्ञासू मुक्त. मग पामर विषयीला कसं आहे, जग सत्य वाटतं आणि नेहमी राहणारं वाटतं, पण मुमुक्षूला वाटत नाही. जग अनित्य स्थायी समजणारे मुमुक्षू. जग हे अनित्य आहे, पण कधी कधी आपल्याला त्याच्यातलं पूर्णत्व कळत नाही. पण कल्पितच समजलं तर मुक्त होतो. हळूहळू काय करावं लागतं, मुमुक्षू दशेतून मुक्त दशेकडे आपण येतो. मग कल्पित काही समजा ना, कल्पनेतलं काय खरं असतं. मग कल्पित समजलं की तो मुक्त होतो. आणि जिज्ञासू, साधक, मुमुक्षू एकाच अर्थाचे शब्द आहेत. मग या मुमुक्षूलाच मुक्त होता येतं. पाण्या वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. भाऊ महाराज म्हणायचे, तैसा मी का नाही तळमळी, मला काय रोग आला रे. बघा, साधू संत शिव्या देऊन, आपल्याला रागवून, समजावून, अंजारून, गोंजारून सगळ्या प्रकाराने मुक्त दशेकडे नेतात. काय त्यांचे उपकार आहे, काय त्यांची खुबी पहा तुम्ही. आता त्या 3 भूमिका, आता पुढच्या 3 विवर्तवादातल्या 2, अजातवादातली 1, त्या अशा आता इथं वाद सुरू झाले बरं का. आणि वादामध्ये पण सृष्टी-दृष्टीवाद, दृष्टी-सृष्टीवाद, विवर्तवाद आणि अजातवाद, हे 4 मुख्य गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण जास्त. फार वेदांतातले शब्द अर्थ नाही कळला तरी चालतं. फक्त गुरुवर विश्वास, मी आत्मा सच्चिदानंद हा बुद्धीने निश्चय करायचा बस. जग दिसते. आता दोन भूमिका विवर्तवादातल्या. विवर्तवादात 2 वाद आहेत, सृष्टी-दृष्टी आणि दृष्टी-सृष्टी आणि विवर्त आणि अजातवाद. तर जग दिसते ते कल्पित आहे, पण ज्ञान प्रागकाली जग आहे वाटणे, सृष्टी-दृष्टीवाद. ज्ञान प्रागकाली म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वी. म्हणजे उदाहरणार्थ कालचेच आज आपण वाटलो तर सृष्टी-दृष्टीवाद. कालचे आपण नसतो, आपला क्षणाक्षणाला बदल असतो, पण आपल्याला तो बदल कळत नाही, म्हणून आपली दृष्टी तिकडं जात नाही. त्याला म्हणायचं दृष्टी-सृष्टीवाद. मग या सृष्टी-दृष्टीवाद, हा इथं थोडा घोटाळा होतो. आधीची सृष्टी मग दृष्टी, त्याला सृष्टी-दृष्टीवाद म्हणायचं. आता दुसरा वाद दृष्टी-सृष्टी, त्याच्या विरुद्ध. जग दिसते ते कल्पित आहे, पण ज्ञानकालीच जग आहे असं वाटणं, त्याला दृष्टी-सृष्टीवाद. जग आहे पण कसं आहे, कल्पित म्हणजे कल्पनेतून आलेलं. कल्पना विद्यातेने झाला जीव, हे पुढची भूमिका. पण जग दिसायला लागलं कल्पित आहे, जग दिसते ते कल्पित आहे, पण आपल्या दृष्टीबरोबर सृष्टी चालली. आपण ओंजळीत पाणी घेतलं, पुन्हा दुसरं घेतलं की ते पाणी पुढे चाललं. जसं जसं आपली दृष्टी बदलत जाईल तसं तशी सृष्टी काय व्हायली, बदलायला लागली. परिवर्तन सृष्टी का नियम आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. भाऊ महाराजांनी तेच सांगितलं, दृष्टी-सृष्टी. आता त्याला अजून उदाहरण दिलं. एखाद्याला स्वप्नात घर दिसले, जागा झाला, तर पुन्हा त्याच घरात शिरतो काय, तर नाही. स्वप्नातलं घर समजा वेगळं असेल, स्वतःचं घर लहान असेल, स्वप्नात 4 मजली 5 मजली एवढ्या मोठ्या रूमचं ऐश्वर्यवान घर दिसलं, तर स्वप्नातल्या घरात जातो का तो, नाही, आपल्या आपल्या घरातच जातो. तसे जागृती आहे आपली बायको, महिनाभर माहेरी गेली पुन्हा आली तर तीच आहे काय, नाही, तिच्यासारखी आहे. याचे नाव दृष्टी-सृष्टीवाद. असं वाटतं का आपल्याला, ती तर तीच असती. म्हणून दृष्टीबरोबर सृष्टी चालली, असं या उदाहरणाने आपण समजून घ्यायचं. आता तिसरं, जग नाही आणि दिसतही नाही, याला म्हणायचं अजातवाद. जग नाहीच आणि दिसतही नाही, याला वंद्यापुत्र, खपुष्प, पुन्हा अजून सशस्रंग, हे 3 उदाहरणं या अजातवादाचे. सशाला शिंग कधीच नसतात, वांजेला पुत्र नाही, मग तिची पत्रिका काय बघल, आणि आकाशाला फुल नाही,
मग या 3 उदाहरणावरून हे जग झालंच नाही. शेवटी अजातवादच पटतो आपल्याला. हो, बागुलबुवा नसतेच, बरोबर आहे. बागुलबुवा पण चालते. बागुलबुवा दिसत असतानाही नव्हता, आधी नव्हता, आणि मोठा झाला मुलगा म्हणतो चल आपण बघू, आहे का तो? नाही. चालते, अजातवादाचं उदाहरण. आता अशी ही जगाविषयी व आत्म्याविषयी 5 मतं आहेत. सार गोष्ट ज्ञानरूप आत्मा तो कोणाला विषय होईल? आत्मा जर ज्ञानरूप असल्यामुळे विषय होत नाही, तर ज्ञानरूप असलेला देव तरी विषय होईल काय? आत्मा विषय होत नाही तर देव कसा विषय होईल? अनुभव येण्याकरता देवाची भक्ती. आता देव आपण म्हणतो ना, दिसला ते काय असते? सगुण असतं. मग सगुण साकाराकडून निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला भक्तीनं जाता येतं. जेव्हा देवाची भक्ती करतो एखाद्या देवतेच्या उपासनेच्या मार्गाने, तेव्हा मग आपल्याला गुरुची भेट होती. आपलं चित्त शुद्ध होतं, स्थिर होतं, आणि मग गुरु भगवंत आपली आणि गुरुची भेट करून देतो. मग देवाची भक्ती, देवाचे ज्ञान आणि आत्म्याची सेवा अशा 3 कक्षा आहेत. देवाची आधी भक्ती करावी लागते, मग देवाचं ज्ञान होतं, देव कसा आहे काय नाही कळतो. मग आत्म्याची सेवा, मग गुरुकडे येऊन आत्मा कळतो. मग मी आत्मा ही आपल्याला कळालं की मग आपल्या इथं कृतार्थता असते. मग त्यात आत्मसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. मग आत्मसेवा करायला तुम्हाला आता अमेरिकेत यावं लागलं का? मला इंडियात जावं लागलं का? अहो, आपल्यामध्येच आत्मा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. याचा अर्थ पानं फुलं तोंडातून घालायची का? नाही. आपण जे जेवतो तेच आपला यज्ञ आहे. आपल्याला वेगळा यज्ञ नैवेद्य करायची गरजच नाही. म्हणून भाऊ महाराज किती वेळा म्हणायचे, मग शेवटी माझा आत्मा हाच गुरु. मग गुरु नाही व शिष्य या भूमिकेला आपण प्राप्त होतो. गुरुसुद्धा उडवला पा वेदांतानी. काही लोक गुरुमध्ये अडकवतात. बरं, याच्यामुळे सावधता सांगावी लागते. मी गुरु, तू शिष्य, चालू दे सेवा. हे ग्रंथ झाला की ते झालं की हे घेणार चांगलं वाईट नाही, पण त्या शिष्याला अडकवू नये. पटकन अपरोक्ष ज्ञान द्यावं आणि त्याला मुक्त करावं. मग त्याच्या विलासाने, त्याच्या प्रारब्धाने जेवढे ग्रंथ ऐकेल तेवढं ऐकेल. म्हणून तर तुम्हाला मी नेहमी सांगते, ग्रंथ म्हणजे शास्त्र वाचनेसुद्धा अडकू नये. एक पंचीकरण आपल्याला मुक्त करतं. विचार चंद्रोदय ते पक्क करतं. विचारसागरात काही प्रक्रिया कळतात आणि मग चांगल्या उपासाठी अमृत अनुभव. हे तर आपले बरेच वेळा झाले, पण नाही झाले तरी आपल्याला हे कळायला पाहिजे की गुरु कृपा. एकदा आत्मतत्व कळालं म्हणून पंचीकरणावर आपले भाऊ महाराज खूप जोर द्यायचे. पंचीकरणात सगळं आहे. तुम्ही उशाला नेऊन झोपा, पंचीकरण तुमच्या डोक्यात येईल. उशाला याचा अर्थ उशी करा असं नाही, जवळ ठेवा म्हणजे झोपेपर्यंत वाचा. मग जाग आल्यावर वेळ असला, कधी लवकर जाग येतो, घरातले उठत नाही, आपण आपल्या रूममध्ये ते आपलं श्रवण करू शकतो, वाचन करू शकतो, चिंतन करू शकतो. म्हणून एक पंचीकरण आपल्याला मुक्त दशेला प्राप्त करतं. फक्त गुरुवर विश्वास. तरले तरती गा आणि काही विश्वासू. आणि गुरुपौर्णिमेला त्यांनी आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिला की गुरु पूर्ण आहेत, शिष्य या पूर्ण नाही, पण त्याला अपूर्ण वाटतो ते सुद्धा सगळे पूर्णच होणार पा. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. सगुण साकार देवाची भक्ती करावी पा. मग आपल्याला रंगनाथ माऊलींनी सगळ्या गोष्टींचं ज्ञान दिलं. सगुण साकार. आता मूर्ती कोणाकडे कुठलं दैवत असते त्याचं आपण करतो. म्हणून सगुण साकार देवाची भक्ती करावी. निर्गुण देवाचे ज्ञान व्हावे व तो निर्गुण देव आत्मरूप आहे असे कळावे. याचेच नाव आत्मसेवा. आता मी पुन्हा तुम्ही त्याला पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवा. सगुण साकार देवाची भक्ती करावी, निर्गुण देवाचं ज्ञान व्हावं, तो निर्गुण देव आत्मरूप आहे असे कळावे. याचे नाव आत्मसेवा. आपल्याला असं कळलं, झाली आत्मसेवा. देव कळण्यापेक्षा आत्मा कळावा. आता एकापेक्षा एक महत्त्वाचं कसं. देव कळण्यापेक्षा आत्मा कळावा,
म्हणजे आत्मा कळणारा पेक्षा देव कळणाऱ्याची भूमिका कमी, आत्मा कळणारा अजून वरचा. देव कळणाऱ्यापेक्षा देवाची भक्ती करणाऱ्याची भूमिका कमी. एकेका टप्प्यानी वरवर नेलं, एकेका टप्प्यानी मागचं कसं हे सांगितलं. देवाची सेवा करणाऱ्यापेक्षा संसाराची सेवा करणाऱ्याची भूमिका फारच कमी. भाऊ महाराज इथं सांगायचे, निघालं आपलं एवढंसं तुकडा घेऊन मॅचिंग शोधायला मार्केटला. असं पाहिजे ब्लाऊज, तसं पाहिजे, त्याचा हेच बदलला, त्याचा रंगच बदलला, त्याचा शेडच बदलला. अरे अरे अरे, एक ब्लाऊज पीस घ्यायचं किंवा काही फॉल बरी घ्यायचा, त्या साडीला 100 ठिकाणी बाबा घेऊन जातो. ही कोणाची सेवा आहे? संसाराची सेवा. 100 रुपये नाही, 200 रुपये द्या म्हणायचे भाऊ महाराज त्याच्या हातात. तू जा आणि शोधून आण, कुठून आणायचं ते आण. हे आपल्याला वर्म कळालं पाहिजे. आता आपल्याला ना मॅचिंगची गरज ना कशाची, फक्त शरीर झाकण्यापुरतं वस्त्र, अन्न वस्त्र निवारा, थोडंफार औषध, याच्याशिवाय आपल्या गरजच राहिल्या नाही. आणि हे तर प्राथमिकच आहे आणि सगळ्यांना मिळतंच. म्हणून संसाराची सेवा हे सगळ्यात खालच्या दर्जाची सेवा सांगितली. म्हणून संसाराची सेवा न करता देवाची सेवा करावी. देवाची सेवा करून देव ओळखावा व तो आत्मत्वाने जाणावा. भाऊ महाराज नेहमी म्हणायचे, राम राम म्हणण्यात पुण्य आहे का मी आत्मा म्हणण्यात पुण्य आहे? पण आता नवीन लोकांना राम रामच वाटायचं. अरे राम देवाचं नाव आहे, आत्मा कुठं नाव आहे देवाचं? अरे आत्म्यामध्ये राम आला की नाही? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मग आत्मा राम कुठं आहे? आपल्यामध्येच आहे. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. या आत्म्याला तर राम, कृष्ण, दत्ता, हनुमंता सगळे नाव आहेत पा. म्हणून आपल्याला हे कळावं. हे आपल्याला भाऊ महाराजांनी, माऊलींनी पुन्हा सांगितलं, रंगनाथ माऊलींनी, उमागीर महाराजांनी. म्हणून जय जयकार कोणाचा करायचा? तर गुरुचा जय जयकार. तेव्हापासून आपण जय गुरुदेव म्हणलो पहा. मग खरंच आहे आपल्या जीवनामध्ये गुरु येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग ज्याचं पुण्य फळाला आलं त्याला गुरुची भेट होते, म्हणजे होतेच. जसं आंब्याला पाड आला की कावळ्याला बोलवावं लागतं का? मिठ्ठूला बोलवावं लागतं का? नाही, येतोच. तसं म्हणून आत्मत्वाने आपला आत्माच देव कळावा. आपल्या जवळचे देव आहे. मग आपल्याला कुठं जायची गरज आहे? चारीधाम यात्रा करायची गरज आहे का? नाही. गुरुचरणो मे चारो धाम. तुम्हाला ममताबाईचं पुण्याच्या पाठवलं होतं ना मी. मग गुरुच्या चरणामध्ये 4ही धाम आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आता आमचे 3 धाम गुरुच्या बरोबरच झाले आणि जगन्नाथ आपल्या केदारनाथ बद्रीनाथ राहिला. पण आता गुरुच भेटले, आपल्याला केदारनाथ बद्रीनाथला जायची गरज आहे का? त्या दरडीवर पडायची गरज आहे का? म्हणून आता आपण सगळं हे मागचे केलेले साधनं थांबवायचे आणि पुढे पुढे जाऊन शेवटी मी आत्मा हा पक्का निश्चय करून ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. शक्ती असेल, पायात जोर असेल, घरातले नेत असतील, आपल्याला जाणं भाग असेल, तो भाग वेगळा. पण आता आपल्याला काही करायची गरजच नाही. म्हणून आपण नेहमी आपल्या चिंतनातच राहायचं. आता आत्मत्वाने कळावा. आता मूर्त आत्मा मानणारे 4 वाक, मूर्त आणि आत्मा हे 4 वाक कसे? 4च भूत मानतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश मानतच नाहीत आणि गोड गोड बोलतात. मग खा प्या मजा करा असं नाही. हे मूर्त जड मानणारे 4 वाक, ते पण ऋषी आहेत, पण त्यांनी अर्धवट हे सांगितलं. अमूर्त जड आत्मा मानणारे नैयायिक, न्यायशास्त्र. आता एकेकाच्या शास्त्रातून एक एक निघालेलं सांगतात. आता चित जड आत्मा मानणारे मीमांसक. मीमांसकमध्ये उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा. आता चित अनेक आत्मा मानणारे सांख्य आणि चित आणि एक, चित म्हणजे कळणारू, एक आत्मा मानणारे अद्वैत वेदांती. आता पूर्वमीमांसा उत्तर मीमांसात काय फरक आहे? पूर्वमीमांसा जैमिनी शास्त्र, जैमिनी गुरूंची आहे. त्यांनी आपल्याला कर्म, उपासना, चित्त शुद्ध आणि स्थिर कसं व्हावं याचं ज्ञान दिलं आणि त्याचं पुढं पर्यवसन आपल्याला अद्वैत ज्ञानात झालं. मग उत्तर मीमांसा अद्वैत शास्त्र, शांकरी विद्या, अध्यात्मविद्या या नावाने ओळखले जाणारं कोणतं? अध्यात्मशास्त्र, वेदांत.
ह्याचा पुढे अंत, ह्याच्या पुढे कुठलं ज्ञानच नाही. म्हणून आपल्याला शेवट आपल्या हातात आला पा. म्हणून आपण खूप आनंदी आहोत हे लक्षात ठेवा. घरातल्या सुखदुःखाचा परिणाम चिट्टाभर सुद्धा होऊ द्यायचा नाही. आणि झालाच तर पटकन तत्वाकडे जायचं. अरे हे कोणाचं तत्व आहे? अंतःकरणाचं. सुखदुःख कुठं राहतं? अंतःकरणात. मग मी अंतःकरण आहे का? हे तर सूक्ष्म देहाचं आहे, ते माझं नाही. असं करून विचाराने इकडे यायचं. म्हणून सद्रूप आत्मा नैयायिक मानतात, सच्चिद रूप आत्मा सांख्य मानतात, आणि सच्चिदानंद, आनंद नाही सांख्यामध्ये, आनंद फक्त आत्मयोगी मानतात. आणि योगी काय करतात? पण हे सगळेजण जग सत्य व आत्मे नाना मानतात. मग यांचा आत्मा सच्चिदानंद कसा बसेल हो? सच्चिदानंदात कसं बसेल त्यांचं? जग सत्य मानलं तर नाही. कारण आत्मा सच्चिदानंद लक्षणात बसण्याकरता अतिव्याप्त आदी दोष न आले पाहिजे. अति म्हणजे लक्षण जास्त होऊ नये आणि कमी होऊ नये, याला म्हणायचं अतिव्याप्तादी दोष न आले पाहिजे. आणि जग सत्य मानले तर अतिव्याप्तादी असंभावनादी दोष येतात. आपण विचारसागरात बघितलं, असंभावना, अभानापादक आवरण, अनानंदापादक आवरण, पुन्हा असत्वपादक आवरण, विपरीत भावना, देहाला मी म्हणणं ही विपरीत भावना. हे सगळे दोष, ह्या सगळ्या भावना आपण विचारसागरात पूर्णपणे ऐकल्या आणि त्या भावनेतून पुढे आलो. आपल्या सगळे हे आपले संशय गेले. परोक्ष अपरोक्ष नदी पार जाणाऱ्या ग्रहस्थाला आधी काय 10वा आय सांगितलं. आय म्हणल्यावर काय झालं? असत्वपादक आवरण गेलं. तूच 10वा म्हणजे काय झालं? अभानापादक गेलं. मग दृढ अपरोक्ष करायचं ते पक्क. म्हणून हे दोष न आले पाहिजेत. मग नैयायिक, सांख्य, योगी यांनी आत्मा सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप मानला असला तरी तो लक्षणात बसत नाही. लक्षण म्हणजे त्याची व्याख्या बरोबर झाली नाही, कमी झाली. लक्षणात बसण्याला महत्त्व आहे. बरोबर आलं पाहिजे गणिताचं उत्तर चुकलं, एकने जरी चुकलं तरी चुकलं, 0 मार्क मिळतो पा. तसं हे गणित आहे शास्त्र. म्हणजे वेदांत शास्त्रात लक्षण सांगते. कारण मुमुक्षुला देव करण्याकरता देवाचे लक्षणच सांगावे लागते. मुमुक्षुला असं तसं सांगून चालत नाही. कसा देव बरोबर कळलं पाहिजे. गंगेवर गोळीवाडा, आपण लक्षणाने काय घेतो? गंगाच्या तीरावर. गंगेवर कसे राहतील? तसं देव दिसण्याकरता पुण्य लागते. पा आता काय काय लागते बघा. देव कळण्याकरता लक्षण सांगावे लागते. उपासकाला देव दिसत असतो. उपासक म्हणजे भक्त देवाचा. मुमुक्षुला देव कळत असतो. म्हणून नामदेवाला विसोबा खेचरनी काय केलं? आधी मुमुक्षु केलं आणि मग ज्ञान दिलं, कळून दिला देव. फक्त देव आधी दिसला. देव आत्मा कळण्याकरता लक्षण सांगावे लागते. आता सार गोष्ट महत्त्वाचं, जग जर सत्ता शून्य ठरेल, या जगाला शून्य करता येतं बरं का. जग जर सत्ता शून्य ठरेल तर आत्मा सच्चिदानंद रूप उरेल ठरेल, काही म्हणा. आत्मा जर सच्चिदानंद रूप ठरला तर मग स्वगत, सजातीय, विजातीय भेद कसा येईल त्याच्यामध्ये. म्हणून आत्म्याला काय करायचं? आधी आपण सच्चिदानंद रूपामध्ये कसा आहे पक्का हे लक्षात घ्यायचं. मग आपल्याला सजातीय, विजातीय, स्वगत हे आत्म्यामध्ये भेदच नाही दिसत. स्वगत म्हणजे आत्म्याच्या अंतर्गत भेद आहेत का? जसे आपल्या देहाचे अवयव. मग हे तसा आत्म्यात आहे. अवयव आहेत का? अवयवी भाव आहे का आत्म्यात? नाही. म्हणून आत्म्या स्वगत भेद नाही. सजातीय, आत्म्याच्या जातीसारखा दुसरा आत्मा आहे का? नाही. मग सजातीय भेद नाही. विजातीय, आत्म्याच्या विरुद्ध आहे का कोणी? त्याच्या विरुद्ध जातीचा नाही. म्हणून विजातीय भेद नाही. आता सजातीय भेदला, एक स्त्री दुसरी स्त्री, ती काळी असेल ही गोरी असेल, हा भेद झाला. तसा आत्म्यात आहे का? आता विजाती, एक स्त्री एक पुरुष, त्या दोनामध्ये फरक आहे. तसा आत्म्यामध्ये आहे का? आत्म्याच्या विरुद्ध जातीचा नाही. म्हणून आत्म्यात हे तिन्ही दोष नाही. तर आत्मा कसा आहे? अनंत, अखंड, सिद्ध,
आपण आत्म्याचे विधेय निषेध विशेषण बघितले विचार चंद्रोदयात. म्हणून चित एक आत्मा मानणेच योग्य आहे. हे सार काढलेले त्यांनी त्यांच्या आयुष्याचं आपल्याला भाऊ महाराज नेहमी सांगायचे. निश्चलदासजीने काय केलं, विचारसागर वृत्ती प्रभाकर लिहिला, हे त्यांच्या आयुष्याचं सार. रामप्रभूंनी काय केलं, पंचीकरण लिहिलं, हे त्यांचं सार आहे. पुन्हा एकनाथी भागवत एकनाथ महाराजांनी लिहिलं, हे त्यांच्या जीवनाचं सार आहे. माऊलींना तर सगळ्यांच्या दृष्टीचा विचार केला, हरिपाठ केला, अमृत अनुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अभंग सगळ्यांना दिलं माऊलींनी खाऊ. लहानाला लहानासारखा, मोठ्याला मोठ्या, त्याच्यापेक्षा मोठ्याला मोठा. आपण गावाला गेलं तसं लहान लहान लेकराला खाऊ आणतो, त्याच्यापेक्षा मोठ्याला एखादं पुस्तक आणतो, त्याच्यापेक्षा मोठ्याला एखादा गेम आणतो खेळण्यासारखा. तसं उत्तम, मध्यम, कनिष्ठ सगळ्या अधिकाराला मुक्त दशा प्राप्त व्हावी अशा दृष्टीने विचारसागरमध्ये आपण बघितलं शुभ संतती राजाच्या काल्पनिक कथेतून. तसं आपल्याला माऊलींनी, रंगनाथ माऊलींनी विवरण करून आपल्या गळी चांगदेव पासष्टी अतिशय सोप्या भाषेमध्ये उतरवून दिली. मग तेव्हा आत्मज्ञानाचा विषय होणार नाही, आणि तो जर ज्ञानाचा विषय नाही तर ज्ञानाचा विषयी तरी कसा होईल. विषयी भाव, विषय आणि मग विषयी त्याला कळून घेणारा. आता विषयचं नाही तर कळून घेणारे कोण आहेत. बरे, स्वतःचे स्वतःला तो जाणतो म्हणाल तर आत्माश्रयादी 6 दोष येतील. आत्मा आत्म्याला जर जाणला तर आपल्याला काय होईल, आत्मा आश्रयादी 6 दोष येतील. आता 6 दोष कोणते, आत्माश्रयादी, हे 6 दोष आपल्याला लक्षात आले पाहिजे. एक, आत्मा आश्रय, आत्मा आत्म्याचा आश्रय, मग ते ईश्वरासारखा होईल. ईश्वर काय, ब्रह्म, ते संबंध घेऊन ईश्वर झाला. मग तसा आहे का तो, नाही, हा दोष नाही. अनावस्था दोष, मग एकापासून दुसरा आत्मा, दुसऱ्यापासून तिसरा असा झाला का, नाही. त्याच्यानंतर अन्योन्य आश्रय, पहिल्यावर दुसरा अवलंबून दुसऱ्यावर तिसरा असा आहे का, तोही नाही. चक्र का पत्ती, एकावर दुसरा, दुसऱ्या तिसरा, गोल चाक असते तसं, मग पुन्हा पहिला असा आहे का, तसाही नाही. आता विनिह गमन म्हणजे कुठलाही दोष त्याच्यामध्ये येतच नाही. आत्म्याचा लोप होत नाही. आत्म्याचा काय, आत्मा नष्ट कधी होत नाही, आत्मा नेहमी असतोच. म्हणून हे 6 दोष या आत्मा जर स्वतःचं स्वतःला जाणतो असं म्हणलं तर होतो. पण स्वतःला जाण्याची गरजच नाही ना, तो जाणणे रूपच आहे, हे लक्षात ठेवा. मग हे दोष आपल्याला येऊ द्यायचे नाही. म्हणून आत्मा जाणण्याचा विषय नाही, शून्य नाही, त्याच्या ठिकाणी नेणणे नाही. शून्य का नाही, शून्याला सिद्ध करून देणारा कोण आहे, आत्माच आहे. नेणणे काही नाही म्हणण्यात अज्ञान उडाले. आता अज्ञानाला समाप्त कशाने केलं, नेणं म्हणजे आत्म्याचं कळणं नाही. आत्मवत, आत्मा जो अप्राप्तवत वाटत असतो तो प्राप्त वाटतो, झालं. मग अज्ञान नाहीच आहे. अविद्यायनी नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्या स्वमुखे सांगत असे पा. म्हणून अज्ञान नाही, आधी स्वीकारावं लागतं. मग ते कसं नाही हे कळून घ्यावं लागतं, बरं का. आता जाणण्याचा विषय नाही म्हणण्यामध्ये जडपणा उडाला. आता जडपणाच नाही ना, जाणण्याचा विषय नाही म्हणल्यावर जड म्हणजे न कळणं असं नाही की आत्म्याच्या ठिकाणी. आता काही नाही असे म्हणण्याने शून्य उडाले. काही नाही असं नाही, एक तत्व आहे. एक तत्व दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझ्या. मग एका तत्वावर आपण आरूढ राहायचं. मग शून्य आहे का, आपल्या वेदांतात शून्य नाही, एकच उरतो. आता गणितामध्ये 2 वजा 2 म्हणल्या शून्य लिहावं लागेल. गणित इथं गणित नाही घ्यायचं. आत्मा आहे म्हणजे आहेच. एक तत्व म्हणजे अस्तित्व, अस्तित्व म्हणजेच संविती, द्रक, आत्मा, एकाच अर्थाचे शब्द. आणि तो मी कोण असे, तो मी सहजपणे कळू दे पा. आता इथं आपली भूपाळी आपल्याला पूर्ण कळती. आपण किती वेळा ऐकली, वाचली, समजावून सांगितलेली ऐकली, पण आपल्याला चांगदेव पासष्टी त्याचं शेवटचं टोक कळतं.
गाण्याचं वेगळी गोष्ट, पण गाणाऱ्यांच्या गाण्यातून त्यांच्या सुरेल आवाजातून आपल्यापर्यंत तो गळी उतरतो आणि ज्ञानाने पूर्णत्व कळतं. पहा, म्हणून ज्यांचा आवाज छान आहे त्यांनी भूपाळी सतत गुणगुणायची, काही अभंग गुणगुणायचे आणि तुम्हाला जे जे छान म्हणता येतं ते कानूपात्राच्या ह्याच्यावर टाकायचं. मग कानूपात्र पाठ ग्रुपवर टाकेल बघा. मी कानूपात्राला सांगते, कोणी काही पाठवलं तर पाठ ग्रुपला पाठव. आता सध्याच माझ्याकडे चांगले 65 संपेपर्यंत काही नका पाठवू, कारण जागा नसेल तर आपले व्हिडिओ शूटिंग बंद पडायले. कानूपात्राकडे द्या, ती याची काय ॲडमिन आहे बा, म्हणून ती करते सगळ्या व्यवस्थित गोष्टी. मग ती आपल्याला पाठ ग्रुपला तुम्हाला ऐकायला पाठवून देईल. तिच्याकडे पाठवा, तिचा नंबर मागे दिला, आता पुन्हा एकदा तिला द्यायला सांगते. हां, मग शून्य उडालं अशा रीतीने जाणणे हेच त्याचे स्वरूप आहे. मग त्याचे ठिकाणी जाणणेपणाचा व्यवहार होणार कसा? आता व्यवहारच नाही, म्हणून अव्यवहार्य स्थितीला आपण आहोत. आपण म्हणजे मी, म्हणजे देहाचा मी नाही, हा देह वाचून असलेला मी. आता याच्यासाठी पहा 15व्या अध्यायात ओवी, इदन तेसी वाळले मी पणे वीन डहारले, ते रूप पाहिले पाहिजे आपले आपणची. विदंता म्हणजे हे मी नाही, म्हणून आपल्याला पंचीकरणात स्थूल देह, सूक्ष्म देह, पंचकोश याचं वर्णन केलं. त्याच्यातून आत्मा वेगळा आधी करून दाखवला. मग विचारचंद्रादय भ्रांत्या दाखवल्या, पुन्हा भूमिका दिली. शुभ इच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा, पुन्हा विचार सागरात आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. आणि मग शोकनाश, आनंदा वाप्ती. मग आनंदच आहे, तेच आपलं रूप आणि ते मी. मग शेवट झाला की नाही इथं? आता जाणणेपणाचा व्यवहार तरी होणार कसा? आता आपल्याला अजून ओव्यांनी खूप सुंदर विवेचन ऐकायचं. पहा, आता 33वी ओवी बरं का. या लागी मौनेची बोलीजे, काही न होनी सर्व होईजे, नवता लाहीजे काहीच नाही. या लागी मौनेची बोलीजे, काही न होनी सर्व होईजे, नवता लाहीजे काहीच नाही. पहा, आता इथं शेवट आहे बरं बोधाचा. मौन धारण करूनच आत्म्यासंबंधी बोलावे लागते. आता हे मौन वेगळं मौन, हा कळूनचं मौन, हा न कळता मौन वेगळं. आता मुक्का माणसाला बोलताच येत नाही, त्याला मौन म्हणता येईल का? नाही. मग बोलता येत असून तो बोलून बोलून एकदम मौन झाला, हे मौन. तसं वेदांत, उपनिषद हे सगळे शेवट काय सांगतात? काही न बोलणे, काही न करणे हीच तुझी सेवा. म्हणजे याचा अर्थ गुरुची सेवा ज्ञान देऊ नये असं नाही बरं का. म्हणून मौन धारण करूनच आत्म्यासंबंधी बोलावे लागते. काहीच न बोलता सर्व व्हावे लागते. कुठेही प्राप्त न होता प्राप्त करून घ्यावे लागते. सारांश कोणताच विशेष नाही, हेच आत्म्याचे स्वरूप आहे. आपल्या अंगी विशेष, आपल्याला आधी विशेष व्हावं वाटतं, मग विशेष सामान्याचं विशेषात आणतात गुरु, विशेषातलं पुन्हा सामान्यात नेतात. अहंकार राहत नाही. म्हणून आता मी देव वाटतो, नंतर मी आत्मा वाटतो. ब्रह्मास्मी वृत्ती तयार व्हावी लागते आधी, मग ती वृत्ती स्वरूभूत ज्ञानात आपसुका आपोआप सहज लिहिलेने विलीन होती. कथ्थक नावाच्या फळाचं उदाहरण नेहमी ठेवायचं. त्याचे बुकटी पाण्यात टाकली, पाण्यातला गाळ दूर करते आणि स्वतः तळाशी जाते. तसं मग सामान्य आहे हे आपण सामान्यात आलो तर पुन्हा मी देह असं वाटत नसते बरं का, हे एक लक्षात ठेवा. आता हा बोधाचा शेवट झाला. आता एक खूप महत्त्वाचं तिथं मी ते लिहून ठेवलं, इम्पॉर्टंट. हा बोधाचा शेवट झाला. आत्म्याचे बाबतीत काय बोलावे? मौन हेच त्याच्याबद्दलचं बोलणं आहे. म्हणजे आत्म्याविषयी मौनच बघा सकारात्मक दिलं, धारण करावे लागते. आता याला एक उदाहरण दिलं. योग वसिष्ठ सार पुस्तक आहे हा. योग वसिष्ठामध्ये भगवान रामचंद्राने वसिष्ठास प्रश्न केला आहे की महाराज, मला खरी वस्तू, खरे तत्व काय आहे ते सांगा. आता रामाने काय केलं? वसिष्ठ गुरूंना प्रश्न केला. तसे राम ज्ञानी होते, पण हे सुद्धा कशासाठी? इतर लोकांना या तत्वावर आरूढ होण्यासाठी, इतर लोकांना हे तत्व कळण्यासाठी बरं का.
हा प्रश्न ऐकून वसिष्ठ गप्प बसले. गुरुनी काय केलं? शांत बसले. रामचंद्रास वाटले माझे प्रश्न विचारण्यात काही चुकले की काय. मग त्यांना काय वाटलं, अरे आपण गुरुला प्रश्न विचारला, पण ते प्रश्न विचारण्यात काही चूक झाली का, म्हणून पुन्हा विचारले. तेव्हा वसिष्ठ म्हणाले, रामा तू खरी वस्तू सांगा म्हणालास ना, म्हणून मी गप्प बसलो. गप्प बसणे हेच खरे तत्व सांगणे आहे. अवाच्य भूमिका गप्प बसणं हे त्यांनी काय सांगितलं, हेच खरं तत्व सांगणं आहे. तेव्हा वेदांत शास्त्रात काही न बोलणे हेच खरे आहे. कारण काय बोलावे, वेदांतात निवृत्त्य काय आहे व प्राप्य काय आहे म्हणून बोलावे. अहो दुःख निवृत्तच आहे आणि आत्मा प्राप्यच आहे, म्हणून याला प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती म्हटलं बरे बोलायचे ठरले, प्रथम अध्यास स्वीकारावा लागतो. अध्यास भ्रम एक असताना एक वाटणं हे आपल्याला आधी स्वीकारून याला म्हणायचं अध्यारोप. अपवादाच्या भाषेतून गुरुला हे सांगावं लागतं. रंगनाथ माऊलींनी चिंतनिकेत सांगितलं, हा अध्यास फक्त गुरुग्रहीच कळतो आणि त्या गुरुवर विश्वास ठेवला त्यालाच पूर्णपणे कळतो. कळत नाही असं नाही आणि कळतोच असंही नाही. म्हणून आपला आपला अधिकार आपण वाढवायचा आणि मग वेदांत शास्त्रातल्या लोकांनी वेदांताच्या चर्चा करायच्या. इतर चर्चेमध्ये आपण भाग घ्यायचा नाही आणि बसावंच लागलं कुठं या कानाने ऐकून या कानाने सोडून द्यायचं. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, 3 बाहुल्या भाऊ महाराज नेहमी सांगायचे. एका बाहुलीच्या कानातून तार टाकली, एका कानातून निघून जाती, असं जगातलं ऐकायचं. आता दुसरी बाहुली एका कानात तार टाकली तर ती तोंडातून निघून जाती, म्हणजे ऐकलेलं निघून जातं बाहेर, ते मध्यमाधिकारी. आणि एका कानातून टाकली ती पोटात गेली, म्हणजे हृदयात घुसलं आणि निश्चय झाला, तो उत्तम अधिकारी, ती 1 नंबरची बाहुली. मग आपल्याला काय करावं लागतं, 1 नंबरच्या बाहुलीला प्राप्त व्हायचं. तो बोध आपल्यामध्ये मुरवून ठसवून घ्यायला पाहिजे. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभव. मग अनुभवच आले पाहिजे. मग आपल्याला कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मग त्याचा देह, त्याच्यातलं सूक्ष्म देह बाहेर येतच नाही, आतल्या आत भस्म होतो. बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. मग त्यांचा आत्मा काय होतो, ब्रह्मांडात विलीन होतो. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज, ब्रह्मलीन उमागीर महाराज, ब्रह्मलीन भाऊ महाराज आपण म्हणतो. मग आपल्याला ब्रह्मलीन होता येत नाही का? सहज होता येतं, फक्त गुरुवर विश्वास पाहिजे. तरले तरती गा आणि काही विश्वासू. तेव्हा वेदांतशास्त्रात काही न बोलणे हेच खरे आहे. कारण काय बोलावे, वेदांतात निवर्त्य काय आहे व प्राप्य काय आहे म्हणून बोलावं. बरे बोलायचे ठरले, प्रथम अध्यास स्वीकारावा लागतो. कसे तर वस्तूत बोलणे नाही, वस्तू म्हणजे आत्मवस्तू. बोलणे हे प्रमात्यातून आहे. आपण कोण झालो? प्रमाता. प्रमाता, प्रमाण, प्रमेय सगळ्या त्रिपुट्या मावळतात. आणि वस्तू प्रमाता नाही, वस्तू म्हणजे आत्मवस्तू, ती प्रमाता नाही. प्रमाता समजू लागला म्हणून अध्यास स्वीकारावा लागला. आपण आपल्याला प्रमाता समजू लागलो म्हणून आपल्याला एक 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 स्वीकारावं लागलं. त्या अध्यासाचे 3 प्रकार, सात्विक अध्यास, राजस अध्यास आणि तामस अध्यास. या अध्यासाचे 3 प्रकार. मुळात अध्यास होऊच नये, म्हणजे भ्रम, अध्यास भ्रम होऊच नाही. झाला तर मग कसा व्हावा काय नाही हे पुढे सांगतात. आपल्या भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. म्हणून आपल्याला मुळात अध्यास होऊच नये. झाला तरी गुरु शिष्याचा किंवा देवभक्ताचा एवढाच व्हावा. ते माझे गुरु आणि मी त्यांचा शिष्य. कारण हे आपल्याला असल्याशिवाय गुरुच्या वचनावर विश्वास कसा होईल? गुरुवर नितांत श्रद्धा पाहिजे, देवावर भक्ती पाहिजे, एवढा असावा. जसे जन्मल्या, उदाहरण दिलं, जन्माला आल्यावर रोग होऊच नये आणि झाला तरी महारोग होऊच नये. महारोग, रक्तपिती आधीचे खूप मोठे मोठे आजार होते ते तर होऊच नये. कारण काही रोग क्लेश तर देतातच, पण काही
त्यात आबरूही जाते. काही रोग आपल्याला दुःखही देतात आणि आपली इज्जतही गमावतात. म्हणून आबरूही जाते, क्लेश होऊ नये, आबरू जाऊ नये, पण त्यातले त्यात क्लेश होऊ द्या, निदान आबरू तरी जाऊ नये. आबरू म्हणजे आपली प्रतिष्ठा. आपण आज आनंदात आहोत, कारण रोगच नाही, शारीरिक रोग फार अवघड असतात. आता आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये बघितलं कसे विवळत होते लोक. त्यांचे मुलं समोरासमोर जात होते, काही मुलांचे वडील जात होते, गुपचूप बघावंच लागलं. आपण हे कोरोनाचं दृश्य डोळ्यापुढे आणा, हे आपल्याला वाक्य कळतं पा. पण ते सुद्धा प्रारब्धच म्हणायचं. ज्याचं संपलं ते सुटले म्हणायचं. कारण त्याच्यात वाचून खूप त्रासामध्ये राहून काही अर्थ नाही. त्याच्यामुळे त्याला नवीन ध्येय मिळतो, ते चांगलं, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होते आणि त्या देहात त्यांना तिथे गुरु भेटतात. चांगल्या चांगल्या योनीला हा जीवात्मा प्राप्त होतो. म्हणून मानसिक रोगाला विचाराने निवृत्त करावे लागतात. मानसिक रोग, मनाला झालेले रोग, काया वाचा मन म्हणतो ना, म्हणून मनाचे रोग ना फार त्रास देतात. म्हणून आपण रोगाची चिंता करू नये, संसाराची चिंता करू नये, देहाची चिंता करू नये. आणि शेवटपर्यंत आपण करतो ना. काल मी सुधांशू महाराजांच्या प्रवचनातही ऐकलं, हे ईश्वरा, मला शेवटपर्यंत माझे सगळे कार्य माझ्या हाताने होतील अशी मला शक्ती दे. म्हणजे आपलं कोणालाही करायचं ओझं वाटू नये. आजकाल करणारे लोक राहिले नाही, त्याच्यामुळे आपण करत राहायचं. या बाबतीत आमच्या या मुठाला ताईंना मी गुरु मानते. किती त्रास झाले, किती गोळ्या घेतल्या, त्याबरोबर कंबर बांधतील, काहीतरी करतील, पण त्या सगळं करतीलच. आपणच ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे पा. त्याच्यामुळे शेवटपर्यंत आपण करावं. एकदा बसलं की बसून राहतो आणि सांधे मग काय होतात, निकामी होतात. बोला बोला. हां बरोबर आहे. म्हणून आता लक्षात ठेवा, आता तुम्हाला लोकांचे फोन आले तेवढ्यापर्यंत बोलायचं, पण आपल्या चित्तातून तिने आपल्या लेकराला एक कवच दिलं आणि ती चांगल्या ठिकाणी गेली असं समजून, ती नाही असं समजायचंच नाही. आहे, फक्त आपल्याला ती कोणत्या रूपात आहे, कुठे आहे हे माहीत नाही, एवढंच समजायचं. आता बाकीच्या लोकांना हे ज्ञान नसतं, त्याच्यामुळे तेवढ्यापुरतं बोलायचं. त्या गोष्टीला जास्त आपण महत्त्व नाही द्यायचं. बुटाला आपण विसरायची मदत करायची. विसरण्यासाठी काय करावं लागेल, गुरुमानी काय सांगितलं. आता कोणाचा फोन आला तर बोलावं लागतं, तो भाग वेगळा. म्हणून आपण ते वर्ष, ती तारीख, तो महिना हे जास्त लक्षात ठेवायचं नाही. हे बाकीच्या लोकांना ज्ञानाची हे नसते, ओळख नसते, आत्मा पटत नाही, प्रारब्ध कळत नाही, म्हणून ते आठवण करतात आणि आपल्याला सांगतात 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले. म्हणून आपण त्याच्यात रमायचं नाही, एवढंच मला म्हणायचं बरं का. मग मानसिक रोगाला विचाराने निवृत्त करावे लागते. शारीरिक रोग भोगून सारावे लागतात. सारावे म्हणजे संपवावे. शारीरिक रोग झाला, त्याची लिमिट असती, तेवढ्या दिवस तो राहतो आणि मग जातो. त्याला घेऊन जातो किंवा मग त्याला ठेवून जातो चांगलं करून. आता उदाहरणार्थ पोटशूळ म्हणजे पोट दुखणं, माथाशूळ म्हणजे माथा दुखणं, हे रोग दुःख भोगूनच सारावे लागतात. सारावे म्हणजे संपवावे. रडून जात नाहीत. रडल्याने रोग जातात का? उलट रडल्याने डोळे आवतील. म्हणून कोणत्याही आजारात डोळ्याला पाणी आणू नये, डोळ्यांनी रडत बसू नये. रोगाने क्लेश होतात पण अब्रू जात नाही. म्हणजे दुःख होतं, क्लेश म्हणजे, पण आपली प्रतिष्ठा राहते. पण महारोग झाला तर त्यास क्लेश तर होतातच, अधिक अब्रू जाते. रक्तपिती वगैरे किंवा आताचे नवीन काही रोग असतात, त्याच्यामध्ये सगळे लोक त्यांना चांगले समजत नाहीत. असे रोग काही असतात, त्या रोगाला बळी पडू नये. संसारात सुखदुःख जे होतात ते बरोबर आहे. ते दृष्ट कारणाने, दृष्ट म्हणजे मागच्या जन्मीचं कारणाने होतात आणि काही अदृष्ट कारणाने होतात. अदृष्ट म्हणजे मागचं प्रारब्ध. संसारात सुखदुःख जे होतात ते काही दृष्ट म्हणजे दिसणारं, अदृष्ट म्हणजे न दिसणारं, मागच्या जन्मीचं. या दोन्हींनी आपल्याला दुःख होतात. काही दृष्ट कारणाने होतात व काही अदृष्ट कारणाने होतात. आपण म्हणतो बाबा हे इतके चांगले वागतात, त्यांना असं का व्हायलं? मागच्या जन्मीचं जे पाप आहे
त्याचं हे दुःख झालं. काही लोक या जन्मात खूप चांगलं वागतात बघा, लोकांना मदत करतात, चांगलं वागतात, लोकांचं भलं करण्याच्या प्रयत्नात असतात, पण काहीतरी मोठे आघात त्यांच्यावर येतात. काय येतात ते मागच्या जन्मीचं काय सांगावं सांगा बरं. आपण आपल्या दुःखाला अदृष्ट कारण असू द्या, पण द्रष्ट कारण दिसू नये. द्रष्ट कारण दिसले तर त्यात अब्रू जाते. द्रष्ट म्हणजे आपल्या हाताने करून घ्यायचं, काहीतरी भक्षण करायचं, करू नये ते व्यवहार करायचा. आता किती लोकांना डॉक्टर सांगायले, अहो तुमचं आतडं बघा, ते जनावराचं आतडं बघा, ते तुम्हाला पचवता येत नाही. आता इथल्या वातावरणात ठीक आहे थंड म्हणून समजा बरं का, ते मला माहीत नाही 100%, पण आपल्या इंडियात त्याचं अंधानुकरण करायले. इथले लोक जे करायले ते तिथं करायले. अहो वाईट कहू नका, चांगलं घ्या ना. आणि हे शारीरिक रोग मानसिक रोगामुळे होतात. अध्यास होणे हा मानसिक रोगच आहे. तो मानसिक रोग मनामुळे आहे, म्हणून मनच नसावे. मनामुळे रोग असते, ते मन आपण गुरुला देऊन टाकलं, मग मनाचे आजार आपले राहिले का? मनाचे आजार निघून गेले. वेदांतशास्त्रात ही महत्त्वाची गोष्ट आहे की मनच राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती सांडून निवृत्तीशी आले. कराकरीतून निवृत्ती दशेत गेलं, काही न करणे. म्हणून या मनाला राम करता आलं पाहिजे. सुषुप्ती समाधी, सुषुप्तीत मन नाही म्हणून सुखदुःखाचे धक्के नाही. पहा बरं, ज्यांना समाधी लावता येते त्याच्यात मन असतं का? सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत मन आहे का? सूक्ष्म देहच नाही. मग तिथं खरी आपली स्वरूप स्थिती आहे. भाऊ महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही गाढ झोपेचं चिंतन करा म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख पटती. जागृती स्वप्नात मन आहे म्हणून सुखदुःखाचे धक्के आहे जागृतीत आणि स्वप्नात. म्हणून ह्या जागृती स्वप्नातलं खोटं समजा. जागृतीचे करावे स्वप्न. आणि साधू संताला खरंच ही जागृती म्हणजे दीर्घ स्वप्न वाटतात. आणि आपल्यालाही आता वाटायले काय खरं आहे याच्यातलं, काही खरं नाही म्हणजे स्वप्न. स्वप्न तर स्वप्नच आहे. मग आपल्याला सुख दुःख त्याच्यामुळे होत नाही. मन नसावे म्हणजे मनात संकल्प नसावे. संकल्पावरी नये मन. मनात संकल्प विकल्प काही असू नये. निर्विकल्प, आपण पंचीकरणातच ऐकलं, निर्विकल्प असे गुरु तसं आपल्याला तयार करतात. विकल्प रहित. संकल्प असं व्हावं, विकल्प असं होऊ नये. मग व्हावं होऊ नये त्याच्या पुढे काय? काहीच नाही. म्हणून मेलेल्या माणसाला लिंगदेह नसतो. आता पहा, ज्याचं प्रेत आहे त्यातलं लिंगदेह, सूक्ष्मदेह, तन्मात्रा एकाच अर्थाचे शब्द. लिंगदेव, त्याला लिंगदेह नसतो. कशामुळे? त्याचा हा लिंगदेह आत्म्यातलं सच्चिदानंद तत्व घेऊन दुसऱ्या योनीमध्ये गेला. आता यांच्या मुलीचा 3 वर्षापूर्वी गेला, ती कुठं तरी आहे 3 वर्षाची. म्हणून लिंगदेह त्याचा मेलेल्या माणसाला नसतो, म्हणून मन नसतं. आता त्याला मन नाही, बाकीच्या क्रिया करू शकतो का? ते बोट लावत नाही, डोळा उघडून बघत नाही, कोणाला मारत नाही, लाथ मारत नाही. तरी आपण येडे लोक त्या प्रेताला घाबरतो. हो मला प्रेत दिसलं म्हणतो. अरे काय होणार आहे त्याच्यानी? जे माणूस मारते, रागवते, बंदूक मारत त्याला तर भ्यावं, त्या प्रेताला काय भ्यायचं? पण आपलं येडं मन, आपले वडिलोपार्जित कोणी संस्कार. आता आमची आई आम्हाला बघू देत नव्हती, पण आम्ही खिडकीतून कुठून तरी सांधीतून बघायचं. आमची आई फारच घाबरवायची आम्हाला. मग आमच्या वडिलांनी आम्हाला असं काही केलं नाही, त्याच्यामुळे शास्त्राने अजून पक्क केलं. काही होत नाही. मी आणि माझी बहीण आम्ही गुरु महाराजाबरोबर दिंडीत गेलो होतो बरं का. पायी दिंडीत गेलो आम्ही. दोघीच्या दोघी तिथं आम्ही दोघी बहिणी नाही का, रात्रीच्या 1 वाजता तिथं वाचायला लागलो बरं का. स्मशानगृह वाचायला लागलो, बघायलो. ते एका तिथल्या माणसाने आमचं ऐकलं पण, आणि म्हणे तुम्ही एवढ्या सुशिक्षित दिसायलात आणि इथं कसं काय आल्या? मग आता आम्ही आलेले बघून आमच्याबरोबर आपला बाकीचा लोंढा आला. मस्त तिथं पाणी पिलं, काहीतरी आम्हाला हातात दिलं होतं कोणीतरी, ते खाल्लं, पाणी पिलं. सगळीकडे फिरायलो. मस्त सुशोभित केलेली जागा असतात बघा आजकाल, झाडं बिडं लावलेले, वाटत नाही. मग ते दिसायला लागलं, काहीच वाटलं नाही आम्हाला. ते थडगे दिसले कोणाचे, म्हणजे ते जळतानाही दिसले तरी काही वाटलंच नाही आम्हाला. मग बघा, मग भीती वाटली का?
गुरु महाराज बरोबर ते. आणि मग ते म्हणले अहो येऊ नका, त्यांनी आम्हाला मनाई केली, मग सगळे आम्ही बाहेर आलो. म्हणून बघा गुरुच्या सानिध्यात, आता तुम्ही हे उदाहरण ऐकलं. आता व्यंजनेबाईंचे मिस्टर गेले होते पा लातूरच्या जवळ, कोणतं तरी गाव होतं, लाळी काहीतरी त्यांचं, लाळी का कुठलं तरी. आम्ही गेलो त्यांच्याकडे, ते आमच्या अमृतानुभवामध्ये होते पा व्यंजने भाऊ. त्यांना 8 दिवस अगोदर त्यांचं मरण कळालं. ॲक्सिडेंटमध्ये गेले पण तरी त्यांना कळालं. हे गायकवाडबाईंचं कीर्तन होतं. त्यांना म्हणले गायकवाडबाई तुम्ही नंतरच्या आठवड्यात करा, तुमच्या जागेवर मला करू द्या. त्या म्हणल्या ठीक आहे व्यंजने भाऊ तुम्ही करा. मग त्यांनी ते कीर्तन केलं आणि 8 दिवसांनी त्यांचा अचानक लातूरला ॲक्सिडेंट झाला आणि मग आम्हाला कळालं. आम्ही गाडी करून गुरु महाराज आणि आम्ही सगळे गेलो. तर त्यांच्या पत्नीला प्रवचन करायला लावलं. पा तुम्हाला खोटं नाही सांगत, बाजूला त्यांच्याकडे कशी पद्धत होती, त्यांच्या शेतामध्येच बाजूला ते अंत्यविधी करतात. ते अर्धवट म्हणजे ते पेटलेलं होतं, अर्धवट ते चिता जळायला लागली आणि इकडं गोल करून आम्ही सगळ्या बसलो, सगळ्यांना प्रवचन करायला लावलं आणि त्यांच्याच मिसेसला सुद्धा प्रवचन करायला लावलं. आणि त्यांना एकदम दुःखातून त्या क्षणातच बाहेर काढलं. पहा त्यांनी दुःख करूच दिलं नाही. तुमच्या मालकानी अमृत अनुभव ऐकला, विद्यापीठात क्लास 1च्या पोस्टवर होते, तिथंसुद्धा त्यांनी चांगलं प्रामाणिक काम केलं. अहो एवढंच नाही, त्यांच्या पेन्शनसाठी मला सांगितलं एरारबाई त्यांच्या पेन्शनचं काही कामं कागदपत्र तुमच्या ओळखीचे कोणी असतील त्यांच्याकडून करून घ्या. शेवटी त्यांना थोडंसं सुधरत नव्हतं, बुद्धीला झेपत नव्हतं आणि ऑफिसच्या लोकांना ही गोष्ट कळत नाही, ते त्याचा गैरफायदा घेतात. मुद्दा मी भाऊ महाराजांसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, बघितलं. हे एवढे क्लास 1 ऑफिसर एवढे हुशार असून त्यांना काय केलं, कप बशा विसळतात त्या केबिनमध्ये त्यांना बसवलं आणि बाकीचे IT चांगल्या रूममध्ये बसले होते. पा मला अजून एकदम दृष्ट डोळ्यापुढे दिसतं. पण तरी तो महात्मा ठरला, मुक्त दशेला प्राप्त झाला. हे बाकीचे सगळे अहंकारात वाहत गेले की नाही. मग मी आले काही लोक मला ओळखत होते. एराबाई तुम्ही कसं काय आला? म्हणजे आमच्या गुरुच्या आज्ञेमुळे आले. त्यावेळेस त्यांना थोडं कळालं. मी म्हणलं त्यांची केबिन अशी का हो, म्हणलं ते क्लास 1 ऑफिसर आहेत ना, मग त्यांची केबिन कशी पाहिजे आणि बाकीच्यांची कशी पाहिजे, मी फक्त म्हणले बरं का. मग त्यांच्या लक्षात आलं यांना आपण काय करतो कसं करतो त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांच्या पेन्शनच्या कारवाईचं वगैरे सुद्धा मी त्यांच्याबद्दलचं बोलले आणि मग त्यांना बाकीच्या लोकांनी मदत केली आणि सहज त्यांचं काम झालं. पा म्हणून गुरु आज्ञा असं नाही समजायचं की मला अध्यात्माची आज्ञा नाही दिली, गुरुच्या सेवेची नाही. आता एखाद्याच्यासाठी ऑफिसमध्ये जा म्हणले एररबाई, मग आपलं काम आहे तर गेलंच पाहिजे. गुरु जे सांगतील ते करायचं. एकही शब्द मी खाली पडू देत नव्हते त्यांचा. म्हणून सर्व समर्पण भावाने आपण जेव्हा गुरुचे झालो तेव्हा त्यांनी आपल्याला काय केलं, त्यांच्यासारखंच केलं. आपणा सारिके करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवावं गुरु आज्ञा शिरसावंद मानायला पाहिजे. मग मेलेल्या माणसाला लिंगदेह नसतो म्हणून मन नसते. जीवनमुक्तीत बाधित मनात संकल्प नसतो. जीवनमुक्तीत काय होतं, ते मन काय होतं, बाधित असतं म्हणून त्याच्यात संकल्पच नसतो. विधेय मुक्तीत मन राहतच नसतं. मन असावे पण मनात संकल्प नसावे. आता कसं असावं कसं नसावं हे खूप सुंदर सांगितले. पा कसं असावं, मन असावं, संकल्प नसावे. संकल्पाचे 2 प्रकार, असाधारण संकल्प आणि साधारण संकल्प. आता आपण हा भाग उद्या घेऊ. आपली व्हिडिओ शूटिंगची वेळ संपली. पुंडलिक वरदार विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. सुमनताई घ्या पसायदा.